हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या मुलीचा मेकअप बघणार आहोत, जो विठ्ठल रुक्मिणीसाठी तयार केलेला आहे. आणि उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे आजच त्यांच्या स्कूलमध्ये हे फंक्शन घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज तिचा हा लुक आपण कसा केलेला आहे, चला तर आज बघूया. सर्वात आधी काय केलं की तिची जी नऊवारी साडी होती त्याला व्यवस्थित छान असं प्रेस करून घेतले. साडी प्रेस करेपर्यंत तिने स्वतःच मॉइश्चरायझर वगैरे लावून चेअरवरती बसलेली होती. त्यानंतर मी लगेच ते थोडंसं लाईटली प्रायमर वगैरे लावलं, कारण मेकअप हा थोडा दिवसभर ठेवायचा होता त्यामुळे. आणि सकाळचे 11 वाजले होते त्यामुळे खूप फास्ट सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर लगेचच थोडंसं ब्लेंडने लाईटली असा फाउंडेशन वगैरे कवर केलेला आहे. फेस हा एकदम क्लीन झाला होता. त्यानंतर लगेचच आय मेकअप घेतला, कारण पूर्ण फुल मेकअप कव्हरेजमध्ये नको होता तिला. एकदम सिम्पल लाईटली, कारण पालखी सोहळ्यामध्ये ती सहभागी झाली होती त्यामुळे माऊलीचा गेटअप तिला दिलेला होता. त्यामुळे पटापट हा लुक आम्ही इथे केलेला आहे. लगेचच आय शॅडो वगैरे लावून घेतला. शाळेत जाण्याची तयारी पण करायची होती, कारण इकडे टिफिन वगैरे पण पॅक करायचा होता. ॲक्च्युली खूप लेट झालं होतं, त्यातल्या त्यात पटपट मेकअप करायचं म्हटलं तर थोडंसं नर्वस वाटत होतं, कारण व्यवस्थित होतं आहे का नाही, पण छानपैकी रेडी करायचं होतं. त्यामुळे फास्टमध्ये हा मेकअप केलेला आहे. लगेचच आय शॅडो वगैरे लावून झाला, त्याला छानसं असं मस्त ब्लेंडिंग वगैरे केलं. त्यानंतर लगेच नॉर्मली असं ग्लिटर वगैरे तिथे लावलेलं आहे. तर लगेचच चीकवरती सुद्धा नॉर्मली हायलाईट्स वगैरे केलेलं आहे, कारण जास्त हायलाईटमध्ये मेकअप नको होता, कारण पालखी सोहळा आहे, स्कूलमध्ये छोटंसं एक नॉर्मल फंक्शन आहे, त्यामुळे मेकअप हा जास्त ग्रेसी किंवा हायलाईट नको होता. त्यानंतर लगेचच लायनर वगैरे लावलेला आहे. लायनरसुद्धा लावताना मॅडमचं चालू होतं की जास्त ब्रॉड नको आहे, नॉर्मलच पाहिजेत, जास्त डार्क करायचं नाही. स्टेप बाय स्टेप तीच मला आज सांगत होती की आता हे लाव, आता ते लाव, कारण जास्त हेवी मेकअप तिला नको होता. त्यामुळे दोन्ही आईजला व्यवस्थित असं छानसं लायनर वगैरे लावलेलं आहे. लायनर लावल्यानंतर 2 मिनटं वेट करायला सांगितलं. त्यानंतर लगेचच लिप लायनरसुद्धा इथे मी घेतलेला आहे, आणि लिप लायनरसुद्धा व्यवस्थित आउटलाईन इथे काढलेली आहे, कारण आउटलाईन काढल्याशिवाय लिपस्टिकचं एक फिनिशिंग इथे स्ट्रक्चर दिसणार नाही. त्यामुळे सर्वात आधी इथे मी आउटलाईन वगैरे घेतलेली आहे आणि लगेच लिपस्टिक लावली. लिपस्टिक ही स्वतःच लावली होती आणि चेकसुद्धा केले की कशी दिसते. त्यानंतर मला सांगते, मम्मा थोडंसं आईजला ना ग्लिटर थोडंसं लाव, इथे दिसत नाही आहे. त्यानंतर मी परत इथे ग्लिटर लावलं आहे, कारण आजच्या सगळ्या स्टेप तिच्या मी फॉलो करत होते की काय करायचं आहे, कसं करायचं, कुठे काय लावायचं. आज ती मला सांगत होते आता हे लाव, ते लाव, तसं त्या प्रकारे मी ते व्यवस्थित लावलेलं आहे. एक स्टेप झाली की स्वतः चेक करायची कसं वाटतं. बघा कशी कॅमेऱ्याजवळ जाऊन बघते ना की व्यवस्थित लावलं आहे की नाही लावलं. त्यानंतर कॉर्नरला इथे मला थोडंसं कमी वाटत होतं, त्यामुळे मी कॉर्नरसुद्धा व्यवस्थित इथे फिलअप केलेले आहे. कसं सांगते ना, इथे हे लावले, तिथे ते लावले, आता हे लाव, आता ते घे. आज पूर्ण स्टेप ती सांगत होती, त्याच प्रकारे आज मी फॉलो करत होते. एक झालं की लगेच चेक करत होती की कसं वाटतंय. स्वतःचा मेकअप सांगत होती की आता इथे हे असं पाहिजे, त्यानंतर हे असं पाहिजे ते. पण लास्टला मेकअप हा खूप छान झाला होता, आणि तिने सांगितलं पूर्ण मेकअप आणि हेअर हा मला पूर्ण व्हिडिओ नाही पाहिजे, ते आपण एक सरप्राईज देऊया की सुरुवातीला कसं आपण सिम्पलमध्ये मेकअप केला आहे आणि फिनिशिंग एक लास्ट ही कशी आहे हे आपण दाखवूया. मिडलमध्ये जे आपण बाकीचं सर्व ज्वेलरी वगैरे किंवा हेअरस्टाईल हा इथे अजिबात घेतलेलं नाही आहे, तो आपण स्किप केलेला आहे, कारण सकाळचे 11 वाजले होते, स्कूलचा टायमिंग होता, त्यामुळे खूप फास्टमध्ये कवर झालेला आहे. फायनली हा लुक बघा कसा वाटतंय. झालं आहे ना सिम्पलमध्ये, पण खूप छान. हेअरस्टाईलसुद्धा बघा खूप मस्त घातलेली आहे. थोडंसं क्रिम्पिंग केलं होतं फ्रंट साईडला, कारण तिचे खूप केस सिल्की झाले होते, त्यामुळे त्याला व्यवस्थित असं रोल्स होत नव्हतं, त्यामुळे मी क्रिम्पिंग केलं आणि नंतर हेअरस्टाईल केली. बघा तुझ्या विना वैकुंठाचा भार चालना.
आजचा हा सियाचा ब्लॉग तिच्या स्कूलमध्ये पालखी सोहळा असल्यामुळे हा गेटअप केलेला आहे. तुम्हाला हा गेटअपचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू.